श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आता प्रारंभ झालेला आहे। आज या ठिकाणी अद्ययावत पूजा होऊन मात्र आता ही पालखी जी आहे तर आनंद पंढरपूरकडे आता प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत प्रशस्त आहेत, आपण त्यांची चर्चा करतो, वंशज आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। या पालखी सोहळ्याचा जी सुरुवात झालेली आहे त्याचा सांगता कसा होणार आहे, त्यामध्ये त्याचे रिंगण किती होणार आहे याची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आपण मला सांगा की आता हे प्रस्थान झालेलं आहे, ही पालखी आपली कधी तिथे पोहोचली? आज ज्ञानोबारांच्या जन्मभूमीतून माता रुक्मिणी त्याचा विठ्ठल बंधकचा पालखी रथ सोहळा आज निघत आहे आणि आम्ही 19व्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचत आहे। 18 दिवसाचा हा प्रवास आहे आणि संपूर्ण गावकरी या सगळ्या कार्याला उत्साहित स्वरूपात आज तुम्हाला पाहायला मिळतोय। हा सगळ्या संप्रदायाचा जो आनंद आहे तो फार वेगळा आहे, कारण ज्ञानोबारायांनी सर्वांना घेऊन चालू केलेली वारी 100 वर्षाची आळंदीची आहे, पण ही जन्म घराण्याची वारी 855 वर्ष झालेली आहे। ही वारीची परंपरा आपेगावातून जन्माला आलेली आहे, म्हणून वारीचा शब्द जिथं जन्माला आलाय त्याला माऊलींची जन्मभूमी आपेगाव म्हणतात। जुनं वैशिष्ट्य असं आहे की असंही देखील बोललं जातं की राज्यातील महाराष्ट्रात अशी पहिली पालखी आहे की त्या ठिकाणून आई वडिलांची देखील पालखी या सहभागी आहे। राज्यातनं आणि देशातनं म्हणण्यापेक्षा या जगातली पहिली पालखी सोहळा असा आहे की ज्या पालखी सोहळ्यात 2 पालखी आहेत, एक आई वडिलांची पालखी आणि एक ज्ञानोबारांच्या 4 भावंडांची पालखी। फक्त देशातच नाही विश्वात पहिला पालखी सोहळा आपला आपेगावचा आहे। याचं कारण आहे ज्या ज्ञानोबारांच्या माता पित्यांनी या वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण मानव जीवनाच्या कल्याणासाठी आपलं देहदान दिलेलं आहे आणि त्या देहदानाचं प्रतीक म्हणून गुरुवारी विष्णू महाराजांनी ही दुसरी पालखी काढलेली आहे। दुसरी गोष्ट अशी की आता हे तिथे रिंगण सोहळा आहेत, हे रिंगण सोहळे कुठे कुठे पार पडणार? रिंगण सोहळे एकूण आमचे 5 असतात आणि आपले पहिला रिंगण सोहळा बोरगाव संस्था म्हणून एक आपली तिथं असते, दुसरा असतं जायबावाडी, तिसरा असतं आमचं कुर्डवाडीला आणि चौथा असतं आमचं वाकरीला। 4 उभे रिंगण असतात, एक उभे रिंगण आणि 4 गोल रिंगण। या वर्षीच विशेष काय असणार आहे आपल्या सोहळ्यामध्ये? प्रत्येक वर्षी आपण करतो सगळ्यांना, पण आपण प्रत्येक वेळेला एक काहीतरी हे नेमत असतो। या वर्षी आम्ही वृक्षारोपण करतोय। गेल्या वर्षाला काही नाही काही करतो, एक वेळेला आम्ही प्लास्टिक मुक्त केलं होतं, या वेळेला आम्ही हे करतो किंवा वृक्षारोपण करण्याचं। कारण तुकोबारांनी सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, किंवा ज्ञानोबारांनी सांगितले की जलाशय निर्वाही शहरे वसवावी, वृक्षही लावावी नानापण। या सोहळ्यामध्ये लहान लेकरं, लहान वारकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आहेत। आमच्या ज्ञानोबारांच्या जन्मभूमीत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ज्ञानोबारांनी साधकांना सांभाळलेलं आहे आणि गुरुवारी विष्णू महाराजांनी ही चालू केलेली परंपरा आहे संस्थेची। म्हणून बाल वारकरी आमच्याकडे आता 55 वारकरी आहेत आमच्याकडे, आणि ते सगळा आपल्या आपेगावला आणि चितेगावला मोफत शिक्षण दिलं जातं। बाल वारकऱ्यांच्याकडनं आम्ही 1 रुपये घेत नाही, कपडे लत्ते, शालेय शिक्षण, अध्यात्म शिक्षण, शास्त्रीय संगीत सगळं मोफत असणारी एकमेव संस्था म्हणजे आपेगावची। आता तुम्ही तुमचं शेवटचं जे रिंगण असणार आहे ते कुठं असणार आहे आणि तुम्ही किती तारखेला पंढरपुरात पोहोचता? आम्ही 10मी दिवशी पंढरपूरला पोहोचतो आणि त्याच्या आदलं जे उभं रिंगण असतं ते पखालपूर गणपती म्हणून पंढरपूरच्या अलीकडे 5 किलोमीटर असतं। किती तारखेला ते पोहोचणार? तारीख नाही सांगता येत आम्हाला, तिथी मिती सांगतो आम्ही। 10मीला पोहोचतो आम्ही। नक्कीच आपण पाहिलं तर हे प्रशस्त होतं तर 10मीच्या दिवशी मात्र पंढरपूर या ठिकाणी ते रिंगण सोहळा आहे 1 दिवस आधी पार पाडणार आहे आणि 10मीच्या दिवशी पंढरपुरामध्ये मात्र ही पालखी तिथे पोहोचणार आहे। महाराष्ट्रातील नव्हे तर देशातली पहिली ही आपेगावची अशी पालखी आहे। या ठिकाणी आई वडिलांसह 4 भावंडांचे देखील 2 पालख्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि या पंढरपूरमध्ये दाखल होतात। त्यामुळे मात्र या जिथे पालखी सोहळा आहे हा देशातला सर्वात मोठा आणि आकर्षक असा हा पालखी सोहळा या ठिकाणी आता प्रशस्त होताना पंढरपूरकडे आपल्याला पाहायला मिळते। संजय LS मराठी, आपेगाव, छत्रपती संभाजीनगर।